हे पहा मैत्रिणींनो, आपण करणार आहे तर गव्हाची खीर, दूध टाकून गव्हाची खीर करणार आहे. तर आपण 1 वाटी गहू घेतले, तर हे पाणी घेतलंय आणि याच्यात 1 वाटी गहू हे भिजत घालायचे. तर एकदा धुवून घ्यायची ह्या गव्हाला, एकदा धुवून घेऊन भिजत घालायचे आपल्याला 1.5 तास. हे पाय 1.5 तास आपण भिजत घालणार आहे त्याला. हे पहा आपण भिजत घातलेले गहू आपण आता गाळून घेणार आहेत एका कपड्यामध्ये. हेच असे एका कपड्यामध्ये गाळून घेणार आहेत आणि याला 5 मिनटं असंच राहू देणार आहेत आणि मग कुटणार आहेत. हे पाय मैत्रिणीनं, ते गहू थोडेसे सुकूस तर आपण हे काजू, बदाम आणि मनुके, खोबरं ह्याचे बारीक तुकडे करून घेऊ, बारीक बारीक काप करून घेऊ त्याचे. हे असे बारीक 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 असे पातळ 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 काप करून घ्यायचे. हे असं दिसलं पाहिजे खोबरं, हे असे काप एकदम पातळ करायचे. हे आडकी त्यानं पातळ होते. तर हे तुपात थोडी तळून घ्यायची. हे पाय असे घेतले करून मस्त. छान आपल्याला फोडणी द्यायची. हे पाय आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. ते गहू थोडंसं चालू पण हे असे करून घेतले. तर आपण थोडेसे जाडसर, जास्त जाडही नाही लय बारीकही नाही. अशी एका एका गव्हाचे 4-4, 5-5 तुकडे झाले पाहिजे. शेंगदाण्याचा कूट कसा ठेवतो जाडसर, तसं आता आपल्याला हे लावायचं कुकरला. चला आता आपण गॅसवर कुकर ठेवू आणि याला 2 शिट्ट्या देऊन घेऊ. ते टाकून पाणी हे टाकायचं ह्याच्यामध्ये. हे पण मिक्सरमधून काढलेलं फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं, उगं काहीतरी. काय चवीपुरतं मीठ आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. लवकर बंद करा. हे आपण टाकले मित्रांनो याच्यात तूप. मैत्रिणींनो, याच्यात टाकायचा आहे मसाला. हे हो द्यायचा थोडासा लालसर. हे आपण टाकणार आहे साखर. साखर झाल्याच्या नंतर हे दूध हे केले बंद करा. हे मैत्रिणींनो झाली आपली खीर.